शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय, मात्र तेच पाणी हे विहिरीमध्ये, बोरिंगला, नदीला, झऱ्याला आणि त्यांच्या जनावरांसाठी बांधलेल्या हौदामध्ये दिसणार नाहीये। म्हणून ही लाडकी जनावरं विकण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। आपण पुढची बातमी पाहूयात। प्रमोद मांदाडे समितीचा अहवाल हा मराठवाड्यावर अन्याय करणारा असल्याची प्रतिक्रिया मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील यांनी दिली आहे। मेंढेगिरी समितीने जायकवाडी प्रकल्पात पावसाळ्यानंतर 65% जलसाठ्याची अट निश्चित केली होती। नव्या मांदाडे समितीने ती अट तब्बल 7% घटवून 58% करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली। याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने हरकती दाखल करणार असल्याची माहिती लाखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली। वाडीमध्ये जे काय आज 65% पाणी सोडायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे, मेंढेगिरीने सुचवलं होतं, त्यामध्ये कपात करून फक्त 58% पाणी जर जायकवाडीमध्ये असेल तर पाणी सोडायची गरज नाही, अशा पद्धतीची अन्यायकारक शिफारस मांदाडे समितीने केली। हिला आमचा विरोध आहे आणि मराठवाड्याच्या हिताची नाही, नागरिकाच्या हिताची नाही, कृषी शेतीच्या हिताची नाही आणि उद्योगाची हिताची नाही। यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होणं आवश्यक आहे। यासाठी अपील दाखल करणं, प्रसंगी कोर्टात जाणं आणि जनजागृती करणं हा आमचा यामध्ये उद्देश आहे।